नमस्कार मैत्रिणींनो, उन्हाळा सुरू झालेला आहे आणि उन्हाळ्याच्या दिवसात आपल्याला गारगार आणि गोडगोड असं छानसं खावंसंही वाटतं, प्यावंसंही वाटतं, सारखी तहान लागत असते नाही का? मग आपण ती तहान भागवण्यासाठी जर हेल्दी ड्रिंक घेतलं, हेल्दी मिल्कशेक करून प्यालं तर किती छान. तर म्हणूनच मी आज करणार आहे मिल्कशेक, हेल्दी मिल्कशेकचं प्रीमिक्स आज बनवणार आहे मी. तर त्यासाठी लागणारं साहित्य तुम्हाला सांगते. सर्वात पहिले आपण एका बाउलमध्ये 1 कप साखर घ्यायची आहे आणि 1 कप घेतल्यावर पुन्हा 1/4 कप अशी साखर घ्यायची आहे, म्हणजे आपलं ड्रिंक छान गोड होईल. आणि ह्याच कपाचा आपल्याला जास्त वापर करायचा आहे. तर यात मी घेणार आहे 1/4 कप बदाम, एक 15-20 बदाम येतील एवढे बदाम आपण घ्यायचे आहे. 1/4 कप काजू घ्यायचे आहे आणि 1/4 कप आपण घेणार आहोत पिस्ता, 1/4 कप मिल्क पावडर, 1/4 कप कस्टर्ड पावडर व्हॅनिला फ्लेवरची घ्यायची आहे. आणि या मिश्रणात आपण टाकणार आहोत 2 टेबलस्पून खसखस. खसखस खूप छान असते, उन्हाळ्यात थंड ठेवते आपल्याला, त्यामुळे खसखस घ्यायची 2 टेबलस्पून. आणि एक 8-10 विलायची घ्यायची आहे, हिरवी विलायची. आणि आपण टाकूया थोडेसे केशर, हे ऑप्शनल आहे, असेल तर टाका नाहीतर नाही. एक 10-12 धागे मी घालणार आहे, ज्याने कलर येतो. असाही कस्टर्ड पावडरने कलर येणार आहे आपल्या मिल्कशेकला. तर हे मिश्रण आपलं छान तयार झालं आहे. आता याला आपल्याला मिक्सरमधून बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे याची. मी त्याला मिक्सरच्या जारमध्ये टाकून छान बारीक दळून घेते. वा, काय सुगंध येतो आहे, वा मस्तच. आणि असं बारीक आपल्याला हे दळून घ्यायचं आहे. आणि छान याचं प्रीमिक्स तयार करून ठेवूया आपण. मी ते सर्व दळून घेते. भरपूर असं प्रीमिक्स तयार झालं आहे आपलं आता, खूप छान. आता हे मिक्सरमधूनच काढलं आहे, म्हणून मी आता याला जरा वेळ असं मोकळं राहू देणार आहे. मग डबा बंद करून आपण याला एअरटाईट कंटेनरमध्ये पॅक करून फ्रीजमध्ये 2 महिनेसुद्धा ठेवू शकतो, 2-3 महिने. मी हे प्रीमिक्स दरवर्षी बनवते. असं वाटतं 4 महिने उन्हाळा आपला छान निघून जाईल, पण हे पटापट संपतं, कारण की ह्या प्रीमिक्सपासून आपण कुल्फी, आईस्क्रीम आणि असे बरेच पदार्थ बनवू शकतो. हे प्रीमिक्स बनवलेलं मुलांना कळलं की रोजच त्यांचे वेगवेगळे डिमांड सुरू होतात. आज हेच बनव, आज तेच बनव. आपण हे खिरीमध्ये सुद्धा वापरू शकतो. तसंच मी यासोबत एक रेसिपी शेअर करणार आहे, ती म्हणजे खस मिल्कशेकची सरबतची रेसिपी. तर आता आपण ती करूयात. आता आपण 2 ग्लास खस मिल्कशेक बनवणार आहोत. त्यासाठी आता मी घेणार आहे, एका ग्लाससाठी 1 टेबलस्पून आपण घ्यायचं आहे. एका ग्लासला 1 चमचा वापरायचं. 2 ग्लाससाठी 2 चमचे आपण एका भांड्यात काढून घेऊया. आणि यात आपल्याला सर्वात पहिले थोडंसं दूध घालायचं आहे. 1 कप दूध, अगदी थोडं घालूयात. आणि याला मिक्स करून घ्यायचं. पहिले हे मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे याच्यात गुठळी पडणार नाही. आता 1 कप पूर्ण, आणि आपण 2 चमचे प्रीमिक्स घेतले आहे म्हणून 2 कप दूध घ्यायचं आहे. आणि आपल्याला याला आता छान गॅसवर छान उकळून घ्यायचं आहे. गॅसवर ठेवल्यावर याला अधनंमधनं चाळत राहायचं आहे. यात कस्टर्ड पावडर आपण टाकलेली आहे, मिल्क पावडर आहे, ती चिटकलं नाही पाहिजे म्हणून याला अधनंमधनं चाळत राहायचं आहे. याला घट्टपणा येईल. हे आता छान शिजून गेलं आहे, तुम्ही पाहू शकता. याला घट्टपणा पण आलेला आहे. आता आपण गॅस बंद करून द्यायचा आहे आणि याला पूर्णपणे गार होऊ द्यायचे. हे आता पूर्णपणे गार झाले आहे आणि गार झाल्यानंतर याला पुन्हा घट्टपणा पण आलेला आहे थोडासा. तर आता आपण आज करणार आहोत खस सरबत, म्हणजेच खस मिल्कशेक आपण करणार आहोत. तर त्यासाठी मी मार्केटमध्ये, आपल्याला सुपर मार्केटमध्ये हे मॅप्रोचं खस सरबत मिळतं, ते आणायचं आहे. ते मी आणलं आहे. आणि त्यात आपण आता हे घालणार आहोत अर्धा कप, थोडं कमी घेतलं तरी चालेल, अर्धा कप घ्यायचं आहे. आणि हे आपण यात टाकूया. कलरही बदलतो, खूप छान दिसतं, चवीलाही खूप छान. आणि उन्हाळ्यात हे खस सरबत नक्की घ्यावं. तर यात टाकायचं आहे आपल्याला थोडेसे बर्फ. याला पूर्णपणे छान चाळून घ्यायचं आहे.
आता खस मिल्कशेक आपलं छान तयार झालं आहे. थंड थंड गार गार अतिशय सुंदर असं. आता आपण ग्लास तयार करून घेऊया. बर्फ टाकूयात आपण. खूप सुंदर दिसतंय हे. यावर आपण टाकू शकतो बदाम, पिस्ते, काजूची क्रश करून घेतला आहे ते टाकूया. ते पिस्ता टाकूया. कलरही छान पिस्ता कलर आलेला आहे. खूप सुंदर दिसत आहे. या मिल्कशेक प्रीमिक्सपासून आपण खूप साऱ्या डिशेस बनवू शकतो. तुम्ही व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर पटकन सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला याच प्रीमिक्सच्या अजून रेसिपी पाहायला मिळतील. आजची खस सरबतची रेसिपी, मिल्कशेक सरबतची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आहे मला कमेंट करून नक्की कळवायचं. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका. चॅनलला नवे असाल तर पटकन सबस्क्राईब करा. थँक्यू.